नमस्कार, मी चिराग विचारे. आज तारीख आहे 1 फेब्रुवारी 2022. आज भारताचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला संसदेमध्ये. मोदी सरकार यायच्या आधी अर्थसंकल्प हा फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या तारखेला सादर केला जायचा. परंतु मोदी सरकार आल्यापासून भारताचा जो अर्थसंकल्प आहे, इकॉनॉमिक बजेट जे आहे, ते 1 तारखेला सादर केले जाते. तसेच अजून एक गोष्ट म्हणजे आधी मोदी सरकार येण्याच्या आधी रेल्वे बजेट आणि भारताचा बजेट असे 2 वेगवेगळे बजेट होते. परंतु आता मोदी सरकार आल्यापासून मोदींनी रेल्वे बजेट आणि भारताचा बजेट हे एकत्र केले आहे. त्यामुळे 2 वेगवेगळे बजेट सादर करावे लागत नाही. आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत, त्यांनी आज सकाळी 11 वाजता लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा 4था अर्थसंकल्प होता. विशेष गोष्ट म्हणजे हा अर्थसंकल्प अर्थसंकल्प होता. म्हणजेच हा कागद विरहित इकॉनॉमिक बजेट होतं. निर्मला सीतारामन यांनी टॅबवर बघून सगळे जे मुद्दे आहेत ते त्यांनी टॅबवर बघून वाचले. कुठेही कागदाचा उपयोग केला गेला नाही. ते एक आपल्याला संकेत आहे की इंडियामध्ये डिजिटायझेशन होत आहे. थोड्याच दिवसामध्ये LICचा IPO निघणार आहे. IPO म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग. म्हणजेच LIC ही कंपनी अजूनपर्यंत स्टेट शेअर मार्केटमध्ये लिस्टेड नाही आहे. LICचा IPO निघाल्यानंतर ती शेअर मार्केटमध्ये लिस्टेड होईल आणि ग्राहक त्याचे शेअर्स बाय करू शकतात, सेल करू शकतात. गेल्या वर्षीचा जो बजेट होता त्याच्यामध्ये जास्त लक्ष हे व्हॅक्सिनेशनवर केंद्रित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षीचं बजेट हे संपूर्णपणे कोविड-19 पॅन्डेमिक असल्यामुळे व्हॅक्सिनेशनवर जास्त भर देण्यात आला होता. सध्या आज जो इकॉनॉमिक बजेट मांडला त्यात असं सांगण्यात आलेलं आहे की देशाचा GDP 2022-23 या वर्षासाठी 9.2% असेल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच अर्थसंकल्पात सांगण्यात आलं आहे की 60 लाख रोजगार संध्या उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच सर्वात महत्वाचं म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये मांडण्यात आलेली PM गती शक्ती योजना. PM गती शक्ती योजना म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात येणार आहे. 20,000 कोटी हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवण्यात येणार आहेत. आता इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्ते, रेल्वे, विमाने, शाळा, हॉस्पिटल्स, जहाजे, जलमार्ग यामध्ये 20,000 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. तसेच या अर्थसंकल्पामध्ये सांगण्यात आले की 400 नव्या वंदे भारत ट्रेन्स ह्या धावणार आहेत. ह्या वंदे भारत ट्रेन्स 400 वंदे भारत ट्रेन्स ह्या मॉडर्न टेक्नॉलॉजी युक्त असणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना त्या अधिक सुलभ जातील. या अर्थसंकल्पनात पुढील 25 वर्षांची ब्लूप्रिंट मांडण्यात आली. ब्लूप्रिंट म्हणजे आराखडा. 2047 पर्यंत भारताचा ब्लूप्रिंट ही सादर करण्यात आली. तसेच महत्वाची योजना म्हणजे पर्वतमाला योजना.
पर्वतमाला योजना म्हणजे उत्तरेकडील जे राज्य आहेत हिमाचल प्रदेश सारखे, त्यांच्यामध्ये रस्त्यांचा विकास करण्यासाठी पर्वतमाला योजना ही राबवण्यात येणार आहे. मेट्रोचे जाळे हे मोठ्या प्रमाणावर वाढवणार आहे. MSP आहे, मिनिमम सपोर्ट प्राइस, ती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात बँक खात्यामध्ये डायरेक्ट ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आणि तेलबिया उत्पादनास प्रोत्साहन देण्यात येणार आहे. भारत सगळ्यात जास्त जर आयात करत असेल तर ते एडिबल ऑइल्स. आपण टोटली डिपेंड्स आहोत एडिबल ऑइल्सच्या बाबतीत. बाकीच्या इम्पोर्टवर डिपेंड आहोत आपण एडिबल ऑइलच्या. आपल्या देशामध्ये एडिबल ऑइलचं प्रोडक्शन फार कमी केलं जातं. त्यामुळे तेलबियांच्या लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यात येणार आहे. जर तरुणांना नवीन स्टार्टअप उभा करायचा असेल तर नाबार्डकडून त्यांना अर्थसहाय्य देखील देण्यात येणार आहे. 5 नदीजोड प्रकल्पांचे ब्लूप्रिंट मांडण्यात आलेले आहे. 2 शक्ती योजना मांडण्यात आलेल्या आहेत स्टार्टअपसाठी. शेतकऱ्यांना विविध डिजिटल सेवा पुरवण्यात येणार आहे. शालेय शिक्षणासाठी 100 नवी प्रादेशिक भाषांमधील चॅनल्स सुरू करण्यात येणार आहेत. ही टीव्ही चॅनल्स विद्यार्थ्यांसाठी फार उपयुक्त ठरतील. या 100 टीव्ही चॅनल्सच्या द्वारे प्रत्येक शैक्षणिक जी गोष्ट आहे ती प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल, त्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये त्याला ते पाहण्यास मिळेल. गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये हर घर नल से जल ही योजना मांडण्यात आली होती. या योजनेत 8.7 करोड लोकांना नळाद्वारे पाण्याचा पुरवठा देण्यात आला. रसायनमुक्त शेतीवर भर देण्यात आलेला आहे. डिजिटल पेमेंट, डिजिटल मार्केटिंग असेल, हे आपण बँकेमार्फत करत होतो. परंतु आता आपण डिजिटल मार्केटिंग असेल किंवा डिजिटल पेमेंट असेल ते पोस्ट ऑफिस थ्रू देखील करू शकतो. म्हणजे आता पोस्ट ऑफिसला अपग्रेड केलेलं आहे इलेक्ट्रॉनिक पेमेंटमध्ये, इलेक्ट्रॉनिक ट्रान्सफरमध्ये. तसेच पोस्ट ऑफिसद्वारे आपल्याला ATM देखील मिळू शकतं. त्यामुळे पोस्ट ऑफिसची अपग्रेड जे केलेलं आहे ते मोठ्या प्रमाणावर अपग्रेड केलेलं आहे. ATM ग्राहकांना मिळतील पोस्ट ऑफिस थ्रू. शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाणारच आहेत. तसेच शेताची राखण करण्यासाठी कृषी ड्रोन्स असतील. या वर्षीपासून चिप असणारे पासपोर्ट मिळणार आहेत. व्हायब्रंट विलेज योजना ही अर्थसंकल्पात मांडण्यात आली. व्हायब्रंट विलेज योजना म्हणजे भारताच्या सीमेवरच्या जे गाव आहेत त्यांच्या विकासासाठी ही योजना आहे व्हायब्रंट विलेज योजना. वाहनांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात आलेलं आहे. वाहन निर्मिती कंपन्यांना अधिकाधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे आगामी वर्षात. ऑर्गॅनिक फार्मिंगवर भर देण्यात येणार आहे. कागदोपत्री व्यवहारांचे संपूर्णपणे डिजिटायझेशन होणार आहे. टेलिकॉम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार आहे. लवकरात लवकर 5G सेवा सुरू करणार आहे इंडियामध्ये. लवकरात लवकर या 2022 मध्ये इंडिया 5G सेवा सुरू करणार आहे. संरक्षण क्षेत्रावर आत्मनिर्भर होण्यासाठी आपण भर देणार आहोत. गावागावात ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शन थ्रू ऑप्टिकल फायबर पोहोचणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. पोस्ट ऑफिस थ्रू ATM मिळेल ते आपण पाहिलेच. महिलांसाठी मिशन वात्सल्य आणि पोषण 2.0 योजना या आकारण्यात या आखाड्यात आहेत. महिला सक्षमीकरणावर मोठ्या प्रमाणावर भर देण्यात आलेला आहे.
कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देण्यात येणार आहे आगामी वर्षात. मोठमोठ्या कंपन्या त्यातून मोठ्या प्रमाणावर कार्बनचे उत्सर्जन होते. ते कार्बनचे उत्सर्जन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीज वगैरे वापरून ते कार्बनचे उत्सर्जन हे कमीत कमी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून एक सांगण्यात आली अर्थसंकल्पात, ती म्हणजे डिजिटल करन्सी, डिजिटल चलन. या 2022-23 मध्ये RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, डिजिटल करन्सी काढणार आहे. ही क्रिप्टो करन्सी असेल. त्यामुळे बाकीच्या ज्या डिजिटल करन्सी आहेत बाकीच्या देशांच्या, त्यांना इंडियामध्ये स्थान मिळणं ह्यांची शक्यता फार कमी आहे. RBI स्वतःचं डिजिटल चलन काढणार आहे. त्यामुळे बाकीच्या देशांना चान्सेस हे कमी आहे डिजिटल चलनच्या बाबतीत इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट करताना. दोन 2022-23 मध्ये वित्तीय तूट 6.4% पर्यंत, GDPच्या 6.4% पर्यंत असेल असे अंदाज बांधण्यात आला आहे. आणि 2025 पर्यंत फिस्कल डिफिसिट आहे, आर्थिक तूट आहे, वित्तीय तूट आहे, ती 4% पर्यंत आणण्याचं ध्येय ठेवण्यात आलेलं आहे. कॉर्पोरेट टॅक्स हे आधी 18% होते, ते 15% आणलेले आहेत. सहकार क्षेत्राला कर भरावा जो लागतो तो 18% वरून 15% आणलेला आहे. कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, त्यांना जो कर भरावा लागतो तो 12% वरून 7% 7% वर आणलेला आहे. ब्लॉकचेन तंत्रज्ञान आधारित नवीन डिजिटल चलन आपला RBI काढणारच आहे. क्रिप्टोकरन्सीवर 30% कर असेल. पेन्शनमधील मिळणारे उत्पन्न यावर कर बसणार नाही. तसंच आयकरच्या बाबतीत आपण म्हटलं, इन्कम टॅक्सच्या बाबतीत म्हटलं तर कोणताही बदल गेलेला नाही आहे. सामान्यांसाठी त्यामुळे निराशा झालेली आहे. सामान्य लोकांना आशा होती की इन्कम टॅक्स मध्ये कपात होईल, परंतु इन्कम टॅक्स मध्ये कपात झालेली नाहीये. तर कॉर्पोरेट टॅक्स आणि सहकार क्षेत्राला मिळणारा टॅक्स आणि कोऑपरेटिव्ह सोसायटीजना मिळणारा टॅक्स, या टॅक्समध्ये कपात झालेली आहे. तसेच काही वस्तू स्वस्त देखील होणार आहेत. उदाहरणार्थ मोबाईल चार्जर्स, हिरा, कपडे, चामड्याच्या वस्तू, या वस्तू स्वस्त होणार आहेत. अशा प्रकारे हा यंदाचा अर्थसंकल्प होता. धन्यवाद.